नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी आज तुम्हाला इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये 106 पेज नंबरवर जे भाषण दिलेलं आहे, लेट्स मार्च हे त्याचं टायटल आहे, याबद्दल सांगणार आहे. तर हे जे भाषण आहे हे कैलास सत्यार्थी यांनी केलेलं आहे. त्यांना ज्यावेळेस 2014मध्ये नॉर्वे देशामध्ये नोबेल पीस प्राईज मिळालं, ते भाषण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करताना जे भाषण केलं ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांनी लहान मुलांच्या अधिकार आणि शिक्षण याबद्दल खूप काम केलेलं आहे. समाजामध्ये जी बालमजुरी चालते, लहान मुलांवर जे कामं लादली जातात, त्याच्या विरोधात त्यांनी खूप काम केलेलं आहे. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1954 साली झालेला आहे आणि त्यांनी हे भाषण केलेलं आहे. बघूया आता या स्पीचला टायटल काय दिलेलं आहे, लेट्स मार्च. म्हणजे आपण जसं लेट्स गो म्हणतो, चला आपण जाऊया. लेट्सचा लॉंग फॉर्म लेटस, लेट्स गो, आपण जाऊया. तसं ते म्हणतात लेट्स मार्च. म्हणजे इथं मार्चचा अर्थ मिलिटरीमध्ये मार्चिंग असतं बघा, ग्रुपनं मार्चिंग करतात. तसं लार्ज ग्रुप वर्क टुगेदर फॉर सेम कॉज. म्हणजे इथं ते असं म्हणतात की आपण सगळेजण चांगल्या कारणासाठी एकत्र काम करूयात, एकत्र येऊयात, पुढे जाऊयात, असं त्यांना यामध्ये म्हणायचं आहे. लेट्स मार्च. ते भाषणाची सुरुवात त्यांनी कशी केलेली पहा. माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड. त्यांनी सुरुवातच मुलांना उद्देशून केलेली आहे. या जगातील सगळी मुलं, युअर मॅजेस्टीज, राजाला उद्देशून हा शब्द वापरतात, मॅजेस्टीज. युअर रॉयल हायनेसेस, राजघराण्यातील राणी किंवा राजघराण्यातील सगळे लोक. एक्सलन्सीज, म्हणजे उच्च पदस्थ अधिकारी. डिस्टिंग्विश्ड मेंबर्स ऑफ नॉर्वेजियन नोबेल कमिटी. जी नॉर्वेजियन नोबेल कमिटीनं जे नोबेल पारितोषिक ठरवलेले आहे त्या समितीमधील सगळे प्रतिष्ठित असे सदस्य. डिअर ब्रदर टॉम हार्किन, त्यांचा भाऊ तिथे आहे टॉम हार्किन, त्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, जगातील सगळ्या बंधू भगिनींना उद्देशून ते भाषण करत आहेत. अँड माय डिअर डॉटर मलाला, पाकिस्तानमधील मलालासुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. तिचा ते सुरुवातीला उल्लेख करतात. आता आपण सुद्धा आपल्या भाषणामध्ये बघा, शाळेमध्ये वगैरे भाषण सुरू करताना आपण असं सुरुवात करतो. रिस्पेक्टेड हेडमास्टर ऑफ दिस स्कूल, रिस्पेक्टेड सुपरवायझर ऑफ द स्कूल, स्टुडंट्स अँड टीचर्स, असा आपण उल्लेख करतो. तसं इथे त्यांनी केलेला आहे. आता ते काय म्हणतात या भाषणामध्ये ते पाहूया. फ्रॉम दिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी. बघा, मला असं चित्र उभं करा. नॉर्वेमध्ये ते एका हॉलमध्ये व्यासपीठावर उभे आहेत आणि ते भाषण देत आहेत. ही इज गिविंग स्पीच फ्रॉम दॅट पोडियम. ते काय म्हणतात, फ्रॉम दिस पोडियम. इथे पोडियम मीन्स स्टेज और व्यासपीठ. फ्रॉम दिस पोडियम ऑफ पीस, ते त्या व्यासपीठाचा उल्लेख हा शांततेचं व्यासपीठ आणि मानवतेचं व्यासपीठ आहे असं करतात. ह्युमॅनिटी म्हणजे काइंडनेस. ह्युमॅनिटी मीन्स काइंडनेस. हे जे व्यासपीठ आहे हे शांततेचं आहे आणि मानवतेचं आहे. म्हणजे या व्यासपीठावरून, अशा व्यासपीठावरून
I am deeply honored to recite mantra from the ancient text of wisdom. बघा, म्हणजे मला आय एम डीपली ऑनर्ड म्हणजे मला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. ऑनर म्हणजे टू रिस्पेक्ट. टू ऑनर म्हणजे काय? टू शो रिस्पेक्ट. मला आदर देऊन, मला सन्मान देऊन, अगदी आनंदाने, डीपली, अगदी हृदयातून मला इथे बोलवण्यात आलं आहे. टू रिसाइट. टू रिसाइट म्हणजे काय? सांगण्यासाठी, पठण करण्यासाठी. काय पठण करण्यासाठी? अ मंत्रा फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम. ते म्हणतात मला या शांततेच्या आणि मानवतेच्या व्यासपीठावरून आपल्या वेद जे आहेत त्या वेदातील शहाणपण सांगण्यासाठी, नॉलेज सांगण्यासाठी, विजडम म्हणजे नॉलेज, त्यातला एक मंत्र सांगण्यासाठी मला इथे बोलवण्यात आलेलं आहे. दिस मंत्र कॅरीज अ प्रेयर. तो जो मंत्र सांगत आहे मी, या मंत्रामध्ये प्रार्थना आहे. तो एक मंत्र काय आहे? प्रार्थना आहे. अँड ॲस्पिरेशन, इकडे बाजूला अर्थ दिले पहा. अँड अर्डंट विश ऑर स्ट्रॉंग. ॲस्पिरेशन म्हणजे काय? इगर, व्हेरी स्ट्रॉंग, ॲक्टिव्ह, उत्सुक असणे, मनामध्ये फार तीव्र इच्छा असणे म्हणजे ॲस्पिरेशन. या मंत्रामध्ये तीव्र इच्छा आहे. अँड रिसॉल्व दॅट हॅज द पोटेन्शियल टू लिबरेट ह्युमॅनिटी. या मंत्रामध्ये एक प्रकारचा निग्रह आहे. इथे पहा, रिसॉल्व म्हणजे निग्रह, मनोनिग्रह, मनाने केलेला निश्चय आहे जो कधी ढळत नाही. आणि त्या मंत्रामध्ये दॅट हॅज द पोटेन्शियल, त्या मंत्रामध्ये शक्ती आहे, क्षमता आहे. कशाची? टू लिबरेट ह्युमॅनिटी फ्रॉम मॅनमेड क्रायसिस. या मंत्रामध्ये मानवाने जी संकट निर्माण केलेली आहेत, डेंजर निर्माण केलेले आहेत, या संकटातून मानवजातीला मुक्त करण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे. लिबरेट म्हणजे मुक्त करणे, ह्युमॅनिटी म्हणजे ह्युमन बिईंग, मानवजातीला या संकटातून मुक्त करण्याची ताकद यामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी कैलास सत्यार्थी वेदांचा उल्लेख करतात आणि वेदांमध्ये असं ज्ञान दिलेलं आहे की त्या ज्ञानाचा उपयोग करून आपण आपल्या संकटापासून मुक्त होऊ शकतो असं ते म्हणतात. हे सगळं संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी मंत्रामध्ये काय सांगितलं याचा उल्लेख केलेला आहे. बघूया सुरुवातीला ते काय म्हणतात. लेट्स वॉक टुगेदर. ते काय म्हणतात? चला आपण एकत्र चालूया. इन द पर्स्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस. Why should we walk together? We should walk together to pursue. To pursue म्हणजे मिळवणे, मागे लागणे. इन द पर्स्यूट ऑफ, च्या शोधामध्ये, ग्लोबल प्रोग्रेस. हे त्यांच्या दृष्टीने विश्वची माझे घर तुकाराम महाराज म्हणतात ना, तसं कैलास सत्यार्थी सुद्धा म्हणतात की हे सगळं जग आपलं आहे. द होल वर्ल्ड इज वन. काय? आणि या ग्लोबल जागतिक प्रगतीसाठी आपण एकत्र येऊया. नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट or left behind in any corner of the world, from east to west and from south to north.
बघा, दॅट मीन्स कैलास सत्यर्थी is thinking about all the people in the world, and he wants that all people in the world should be happy. There should be progress everywhere in the world. त्यासाठी आपण काय करूया, एकत्र चालूयात, म्हणजे एकत्र काम करूया. जगामधील एकही माणूस, नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट. असा एकही व्यक्ती या जगामध्ये असा राहिला नाही पाहिजे की तो गरीब आहे, तो संकटात आहे, ऑर लेफ्ट बिहाइंड, तो मागं राहिलेला आहे. हे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामधील एकही व्यक्ती मागं राहता कामा नये, संकटामध्ये राहता कामा नये, गरिबीत राहता कामा नये, दुःखात राहता कामा नये. पूर्वेकडून पश्चिमेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे सगळ्या जगातील लोक सुखी झाली पाहिजेत. सो वी ऑल शुड वॉक टुगेदर टू मेक एव्हरीवन हॅपी इन दिस वर्ल्ड, असं कैलास सत्यर्थी म्हणतात. लेट स्पीक टुगेदर. बघा, इट इज नॉट इनफ टू वॉक टुगेदर, बट वी शुड स्पीक टुगेदर. ते म्हणतात आपण एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. लेट आवर माइंड्स कम टुगेदर. नुसतं एकत्र येऊन, शरीराने एकत्र येऊन जमणार नाही. वी शुड कम टुगेदर अँड आवर माइंड शुड कम टुगेदर. मनाने एकत्र आलं पाहिजे, मन जुळली पाहिजेत आपल्यात. म्हणजे मतभेद असावेत पण मनभेद नसावेत, असं यांना इथं म्हणायचं आहे. मन एकत्र आली पाहिजेत. लेट आवर माइंड्स कम टुगेदर, लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स ऑफ आवर अँसेस्टर्स. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. ते काय सांगतात, आपल्याला एकत्र चालून, एकत्र येऊन, एकत्र बोलून आपण काय करूयात, लेट अस क्रिएट नॉलेज. बघा, आपण असं ज्ञान तयार करूया, असे शोध लावूयात. आणि ते कोणाकडून शिकायचं, लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स ऑफ आवर अँसेस्टर्स. आपले जे पूर्वज आहेत यांच्याकडून आपण शिकूयात, त्यांच्या अनुभवातून आपण शिकूयात. त्यांनी किती थोर कार्य केलेली आहेत त्यांचा आपण अभ्यास करूया. त्यांनी किती सुंदर साहित्य लिहिलं आहे त्याचा आपण अभ्यास करूया. वेदांचा अभ्यास करूया, धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करूयात. जे सामाजिक कार्यकर्ते होते, समाजसुधारक होते, त्यांचं आपण आत्मचरित्र वाचून त्यांच्याकडून आपण शिकून घेऊयात. आणि आपण काय करूयात, लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज. म्हणजे भूतकाळाचा आधार घेऊन आपण असं नॉलेज ज्ञान तयार करूया की त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या सगळ्यांना होईल. या ठिकाणी बेनिफिट्स म्हणजे काय, सगळ्यांना फायदा होईल असं ज्ञान आपण तयार करूयात. असे शोध आपण लावूयात, असं तत्त्वज्ञान आपण जगाला सांगूयात की ज्यामुळे सगळेजण सुखी होतील. आय बो टू माय लेट पॅरेंट्स, टू माय मदरलँड इंडिया अँड टू द मदर अर्थ. ते म्हणतात, मी माझ्या दिवंगत आईवडिलांना वाकून नमस्कार करतो. त्याचबरोबर मी माझ्या मातृभूमीला नमस्कार करतो. त्याचबरोबर मी माझ्या भूमातेला, मदर अर्थला नमस्कार करतो, असे या ठिकाणी ते म्हणतात. इन दीज लाईन्स ही इज शोईंग रिस्पेक्ट टू हिज पॅरेंट्स, मदरलँड अँड मदर अर्थ. That is, he is representing India there and he is showing respect by bowing to his parents, motherland and mother earth.
ते किती नम्र आहेत पहा. पुढे ते असं म्हणतात, विथ वॉर्म हर्ट आय रिकॉल हाऊ थाउजंड्स ऑफ टाइम्स आय हॅव बीन लिबरेटेड each time I have freed a child from slavery. बघा, with warm heart म्हणजे मायेच्या हृदयानं, आय रिकॉल मला आठवतं, रिकॉल म्हणजे पुन्हा मनात येणे. आय रिकॉल हाऊ थाउजंड्स ऑफ टाइम्स, हजारो वेळा, आय हॅव बीन लिबरेटेड, मी मुक्त झालेलो आहे, मी अनुभव घेतलेला आहे मुक्ततेचा. ईच टाइम आय हॅव फ्रीड चिल्ड्रन फ्रॉम स्लेवरी, जेव्हा जेव्हा मी माझे कार्य करत होतो तेव्हा अनेक मुलांना, ज्यावेळेस मी स्लेवरी म्हणजे गुलामगिरीतून मुक्त केलं, तेव्हा तेव्हा मी स्वातंत्र्याचा अनुभव घेतलेला आहे. स्लेव म्हणजे गुलाम, स्लेवरी म्हणजे गुलामगिरी. त्यांनी अनेक मुलांना अशा गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे. फ्रीड म्हणजे मेड फ्री, त्या मुलांना मुक्त केलेलं आहे. म्हणजे त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे की जी लहान मुलं पालकांच्या दबावामुळे म्हणा किंवा परिस्थितीमुळे म्हणा, अगदी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये काम करत त्यांनी अनेक मुलांना असं त्यातून मुक्त करून त्यांना शिक्षण देण्याची सोय केलेली आहे. इन द फर्स्ट स्माइल ऑफ फ्रीडम ऑन देअर ब्युटिफुल फेसेस आय सी द गॉड्स स्माइलिंग. जेव्हा ती मुलं मुक्त झालेली आहेत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जी मी हास्य पाहिलं, त्यांचे जेव्हा सुंदर चेहरे पाहतो तेव्हा मला देव हसत आहे असं वाटतं. म्हणजे कैलास सत्यार्थी सीज गॉड इन चिल्ड्रन. कैलास सत्यार्थी मुलांमध्ये परमेश्वर पाहतात, आहे की नाही. इतकं सुंदर त्यांचा दृष्टिकोन मुलांबद्दल आहे. ते पुढं असं म्हणतात की आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट ऑफ दिस ऑनर टू माय मुमेंट्स कल्लू कुमार. बघा, ते हे जे कार्य केलेलं आहे त्यांनी मुलांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचं कार्य, संकटातून दूर करण्याचं कार्य केलेलं आहे, त्याचं मोठं श्रेय ते सन्मान हे त्यांच्या चळवळीतील, त्यांनी जी चळवळ चालवली आहे त्यातील कल्लू कुमार यांना देतात. त्याचबरोबर धूमदास यांना देतात आणि आदर्श किशोर फ्रॉम इंडिया यांना देतात. त्याचबरोबर इक्बाल मसीह फ्रॉम पाकिस्तान त्यांना देतात. हू मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम अँड डिग्निटी ऑफ चिल्ड्रन. या लोकांनी, वर उल्लेख केलेल्या लोकांनी, ज्या लोकांनी हू मेड सुप्रीम सॅक्रिफाईस, ज्यांनी फार मोठं सॅक्रिफाईस केला, त्याग केला, फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम, स्वातंत्र्याला आधार देण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी आणि मुलांचा आत्मसन्मान जपण्यासाठी त्यांनी फार मोठा त्याग केलेला आहे. आय हम्बली एक्सेप्ट दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मार्टियर्स. तर मी आज जो सन्मान स्वीकारत आहे, मी नम्रतेने या बक्षिसाचा मी स्वीकार करतो की ज्यांनी
या कार्यामध्ये आपलं प्राण गमावलेले आहेत. इथे ऑन बिहाफ ऑफ अशी एक फ्रेज दिलेली आहे, च्या वतीनं, मी त्यांच्या वतीनं मी काय करत आहे, या ठिकाणी त्यांनी जे बलिदान दिलेलं आहे त्यांचं स्मरण करून याचा स्वीकार करत आहे. माय फेलो ॲक्टिव्हिस्ट अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमेन. त्याचबरोबर माझ्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत, जगामध्ये जे आहेत कार्यकर्ते, आणि माझ्या देशातील जे लोक आहेत त्यांचं स्मरण करून मी हे पारितोषिक स्वीकारत आहे. हे नोबेल प्राईज हे माझं एकट्याचं नाही, त्या सगळ्यांचं आहे. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी, India to Norway is a connect between the two centers of global peace and brotherhood, ancient and modern. माझा जो प्रवास आहे, जर्नी फ्रॉम ग्रेट लँड ऑफ लॉर्ड, माझी जी प्रवास आहे, तुझी थोर अशी भूमी आहे, ती कुणाची भूमी आहे? लॉर्ड बुद्धांची आहे, गुरु नानकांची आहे, महात्मा गांधींची आहे. आणि तिथून मी इथे नॉर्वेला आलेलो आहे. इंडिया टू नॉर्वे इज अ कनेक्ट बिटवीन टू सेंटर्स. हा प्रवास जो आहे हे कनेक्शन आहे, जोड आहे. दोन जे केंद्र आहेत त्याचं जोड आहे. त्यामध्ये ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड, जागतिक शांती आणि विश्वबंधुत्व, आणि प्राचीन आणि आधुनिक यामधला जोड म्हणजे माझा प्रवास आहे, असं ते या ठिकाणी म्हणतात. फ्रेंड्स, द नोबल कमिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. मित्रांनो, ह्या नोबेल कमिटीने मला आनंदाने या ठिकाणी भाषण द्यायला बोलवलेलं आहे. रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू दॅट. बघा, मी आदरपूर्वक सांगतो की मी ते करू शकत नाही. बिकॉज आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स. बघा, या ठिकाणी भाषण देताना म्हणजे एक प्रकारे जेवढे म्हणावेत तेवढे प्रसन्न नाहीत. त्यांच्या मनामध्ये अजूनही जी मुलं आहेत जगामध्ये, लेबर काम करतात, मुलांना ज्या अडचणी आहेत त्याबद्दल त्यांच्यामध्ये मनामध्ये खळबळ चाललेली आहे, ते व्यक्त करत आहेत. आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स. बघ, मी इथं प्रतिनिधित्व करत आहे कशाचं? साऊंड ऑफ सायलेन्स, द अनहर्ड प्ली ऑफ द डिप्रायड. बघा, म्हणजे अशी मुलं आहेत की जी अजूनही जगामध्ये अन्न, वस्त्र, निवारा नसलेली आहेत, वंचित आहेत, आणि त्यांची सिरियस रिक्वेस्ट, प्ली म्हणजे काय? सिरियस रिक्वेस्ट, गंभीर अशी विनंती आहे. त्या मुलांना अजूनही अन्न, वस्त्र, निवारा मिळत नाही. त्यांच्यामार्फत, त्यांच्या वतीने मी इथे बोलत आहे. द क्राय ऑफ इनोसन्स. बघा, निष्पापपणाचा आवाज माझ्या मनामध्ये आहे. अँड द फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी. बघा, फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी म्हणजे अननोटिस सफरिंग ऑफ द पुअर अँड इनोसंट. जी गरीब मुलं आहेत, ते निष्पाप मुलं आहेत,
त्यांच्याकडे अजूनही बऱ्याच मुलांकडे कुणाचं लक्ष नाही. यांच्या वतीनं मी बोलत आहे. I represent millions of those children who are left behind, and that's why I have kept an empty chair here as a reminder. बघा, त्यांनी जे आत्तापर्यंत कार्य केलेलं आहे, अनेक मुलांना बालमजुरीतून मुक्त केलं आहे, गरीब मुलांना शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे, तरी पण त्यांचं अजून समाधान झालेलं नाही. ते म्हणतात जगामध्ये अजून बरीचशी मुलं अशी आहेत की त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. आणि ते प्रतीत करण्यासाठी, ते दाखवण्यासाठी मी माझ्या मागे एक रिकामी खुर्ची ठेवलेली आहे की जी आपल्या सगळ्यांना आठवण करून देत आहे. स्टील वी हॅव टू डू अ लॉट ऑफ वर्क फॉर द चिल्ड्रन. ते व्यक्त करण्यासाठी एक एम्प्टी चेअर ठेवलेली आहे असं ते म्हणतात. आता या ठिकाणी एम्प्टी चेअर म्हणजे अजून बरंचसं काम आपल्याला करायचं आहे, अजून काहीच झालेलं नाही असं ते या ठिकाणी व्यक्त करत आहेत. I have come here only to share the voices and dreams of our children. मी या जगातील या गरीब मुलांच्या वतीनं बोलत आहे. निष्पाप अशा मुलांचा आवाज पोहोचवण्यासाठी मी इथं आलेलो आहे, शेअर करण्यासाठी आलेलो आहे. बिकॉज दे आर ऑल अवर चिल्ड्रन. या जगाची ही जी मुलं आहेत, गरजू मुलं आहेत, वंचित मुलं आहेत, गरीब मुलं आहेत, ती सगळी आपली आहेत. इथं कंसात लिहिलं आहे, गेस्चर टू एव्हरीवन इन द ऑडियन्स. ते हॉलमध्ये बसलेल्या सगळ्या लोकांकडे हात करून म्हणतात, आय हॅव लुक्ड इन टू देअर फ्रायटन्ड अँड एक्झॉस्टेड आईज. बघा, ते काय म्हणतात की मी त्यांच्या घाबरलेल्या, फ्रायटन म्हणजे काय, घाबरलेल्या, अँड डिहॉस्टेड. मी त्यांच्या घाबरलेल्या डोळ्यांमध्ये आणि थकलेल्या, जेरीस आलेल्या डोळ्यांमध्ये पाहिलेलं आहे. मी त्यांचा चेहरा पाहिलेला आहे. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज. बघा, मी त्यांच्या शरीरावर ज्या जखमा आहेत त्या पाहिलेल्या आहेत. अँड फेल देअर ब्रोकन स्पिरिट्स. त्यांचा आत्मविश्वास जो गमावलेला आहे तो मी जाणून घेतलेला आहे. दॅट मीन्स मेनी children still in the world are suffering from very bad condition, and Kailash Satyarthi has experienced all these things, and he is expressing these things through his speech. 20 years ago, in the foothills of the Himalayas, बघा, ते एक अनुभव सांगतात. ही इज टेलिंग हिज एक्सपिरियन्स. 20 वर्षापूर्वी हिमालयाच्या पर्वताच्या पायथ्याशी ज्या टेकड्या आहेत तिथे आय मेट अ स्मॉल स्किनी चाइल्ड लेबरर. एक उदाहरण देतात ते, मला एक लहानसा आणि ज्याच्या अंगावर अगदी थोडंसं मांस आहे. स्किनी म्हणजे व्हेरी थिन अँड हॅव्हिंग अ लिटल फ्लेश ऑन अ बॉडी. नुसते हाडे, मांस नाही. आय मेट अ स्मॉल स्किनी चाइल्ड लेबरर. आणि तो मजूर होता, बाल मजूर होता. ही आस्क्ड मी, आणि त्याने मला विचारलं, त्या मुलाने,
Is the world so poor that it can't give me a toy and a book instead of forcing me to take gun or tool? त्या मुलाने विचारलं सत्यजित यांना, कैलास सत्यार्थी यांना, की या जगामध्ये एवढी गरिबी आहे का? इज द वर्ल्ड सो पुअर, हे जग इतकं गरीब आहे का की ते मला माझ्या हातामध्ये खेळणी किंवा पुस्तक देऊ शकत नाही. त्याच्याऐवजी माझ्या हातामध्ये बंदूक दिली जाते, हत्यार दिलं जातं. इन्स्टेड ऑफ म्हणजे च्याऐवजी. ते इन्स्टेड ऑफचा अर्थ काय? च्याऐवजी. माझ्या हातामध्ये पुस्तक आणि खेळणी देण्याऐवजी बंदूक आणि हत्यारं दिली जातात. एवढं जग गरीब आहे का, असं तो मुलगा कैलास सत्यार्थी यांना विचारतो. पुढे दुसरे एक उदाहरण सांगतात. आय मेट विथ अ सुदेनीज चाइल्ड सोल्जर. बघा, मी सुदेनीजमधील एका लहान सैनिकी मुलाला भेटलो. ही वॉज किडनॅप्ड बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया. काय? त्याला किडनॅप करण्यात आलं, पळवण्यात आलं. कोणी? बाय एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया, ज्यात आतंकवादी असतात किंवा जे कठोर लोक असतात, की जे मिलिटिया म्हणजे पीपल हू आर ट्रेन टू fight and defend their country, to keep law order when required, but who do not belong to the army. यांनी पळून नेलं. As his first training lesson, he was forced to kill his friends and family. त्या मुलाला पळवून नेऊन त्याला ट्रेनिंग सुरू केल्यानंतर त्याला पहिला धडा काय देण्यात आला, की त्याला फोर्स करण्यात आलं, प्रेशर आणण्यात आलं, की तू तुझ्या मित्रांना मार, कुटुंबाला मार. मी त्याला मारायला लावलं, मी त्याचं मन कठोर करण्यासाठी त्याच्या मित्रांना आणि फॅमिलीला मारायला लावलं. ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. त्या मुलानं मला विचारलं की माझा काय फॉल्ट आहे, यामध्ये सांगा, माझी काय चूक आहे. फ्रेंड्स, ऑल द ग्रेट रिलिजन्स टीच अस टू केअर फॉर अवर चिल्ड्रन. बघा, यामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे. ऑल ग्रेट रिलिजन्स टीच अस टू केअर फॉर अवर चिल्ड्रन. सगळे जे धर्म आहेत ते काय सांगतात आपल्याला? टू टेक केअर ऑफ द चिल्ड्रन, मुलांची काळजी घ्या हे सांगतात, शिकवतात. जेसस सेड, जेसस काय म्हणतात? लेट द चिल्ड्रन कम टू मी, मुलांना माझ्याकडे येऊ द्या. डू नॉट हिंडर देम, बघा, डोंट स्टॉप देम टू कम टू मी, त्यांना माझ्याकडे थांबवू नका. डोंट प्रिव्हेंट देम टू कम टू मी. फॉर द किंग ऑफ गॉड बिलॉंग टू देम, का तर मी त्यांचा आहे आणि त्यांना माझ्याकडे येऊ द्या. बिलॉंग टू म्हणजे चाचणी. द हॉली कुरान सेज, पवित्र असे जे कुराण ग्रंथ आहे तो काय म्हणतो? किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी. कुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, गरिबीसाठी मुलांना मारू नका, त्यांचा जगण्याचा हक्क काढून घेऊ नका, असं कुराण सांगतो. फ्रेंड्स,
there is great violence than to deny the dreams of our children. बघा मित्रांनो, व्हायलन्स म्हणजे हिंसाचार. देर इज नो ग्रेटर व्हायलन्स दॅन टू डिनाय द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन. आपल्या मुलांच्या स्वप्नांना नकार देण्यासारखा पेक्षा दुसरा जास्त हिंसाचार नाही. आपण खूप मोठा त्यांचा नकार देऊन त्याच्या स्वप्नांना पायदळी तुडून आपण फार मोठा हिंसाचार करत आहोत हे लक्षात घ्या. I refuse to accept that all the temples and mosques and churches and prayer houses have no place for the dreams of our children. बघा, I refuse to accept. मी स्वीकार करण्यासाठी नकार देतो. रिफ्यूज म्हणजे काय करणे? नकार देणे, मान्य न करणे. I refuse to accept that the world, there is no great violence than to deny the dreams of children. Therefore, म्हणून I refuse to accept that all the temples, मी नकार देतो कशाचा? की आपली जी देवळं आहेत, मशिदी आहेत, चर्च आहेत, प्रार्थनास्थळे आहेत, यामध्ये आपल्या मुलांच्या स्वप्नचा विकास व्हावा यासाठी जागा नाही. म्हणजे वी आर नॉट अलाविंग चिल्ड्रन टू सी द ड्रीम्स अँड अचीव देअर ड्रीम्स. I refuse to accept that the world is so poor. मी हे नाकारतो की जग खूप गरीब आहे. When just 1 week of global military expenditure can bring all the children to classrooms. ते म्हणतात की जागतिक मिलिटरीवर जो खर्च होतो, जगातील सगळ्या मिलिटरीवर, सैन्यांवर जो खर्च होतो, एक्सपेंडिचर म्हणजे काय? खर्च, एक्सपेन्सेस. हा जो आठवड्याचा जो खर्च, 1 week of global military can bring all the children to classroom. तेवढा जेवढा खर्च होतो, जो खर्च वापरला, एवढा पैसा वापरला, ते जगातील सगळी मुलं वर्गामध्ये येतील, हे शिक्षण घेऊ शकतील, असं ते म्हणतात. I refuse to accept that all the laws and constitutions, police and judges are unable to protect our children. मी हेही नाकारतो की कायदा, घटना, पोलीस, न्यायाधीश हे मुलांना संरक्षण देण्यासाठी तयार नाहीत किंवा अनेबल, ते करू शकतात. काय? दे कॅन प्रोटेक्ट द चिल्ड्रन. Law can protect the children. Constitution can protect the children. Police can protect the children. Judges can protect the children. They can do it. I refuse to accept that the shackles of slavery can never be stronger than the quest for freedom. तेही नाकारायला विरोध करतात. That shackles म्हणजे चेन्स दॅट बाइंड, साखळी की ज्याची बांधून ठेवते. स्वातंत्र्यासाठी असलेली मनातली इच्छा ही गुलामगिरीपेक्षा खूप स्ट्रॉंग आहे. स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरी ही स्वातंत्र्यापेक्षा श्रेष्ठ नाही. Slavery can ever be stronger.
गुलामगिरी ही कधीही मजबूत असू शकत नाही. कशापेक्षा? स्वातंत्र्याच्या भुकेपेक्षा. आय रिफ्यूज टू accept हिअर. मी याला नकार देतो, स्वीकार करत नाही. त्यापुढे कैलास सत्यार्थी म्हणतात, माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी ए चाइल्ड. माझ्या जीवनाचा एकच उद्देश आहे, ध्येय आहे, की प्रत्येक मूल हे त्याच्या मनाप्रमाणे स्वतंत्ररित्या जगलं पाहिजे, मुक्त पाहिजे. ते फ्री टू ग्रो. कशासाठी मुक्त पाहिजे? वाढण्यासाठी, डेव्हलप, त्याचा स्वतःचा विकास करण्यासाठी. फ्री टू ईट म्हणजे निसंकोच खाण्यासाठी. फ्री टू स्लीप मुक्तपणे झोपण्यासाठी. अँड सी डे लाईट आणि म्हणजे प्रकाश पाहण्यासाठी, म्हणजे मुक्त जगण्यासाठी त्याला स्वातंत्र्य हवे. फ्री टू लाफ हसण्यासाठी स्वातंत्र्य हवे. फ्री टू क्राय रडण्यासाठी स्वातंत्र्य हवे. फ्री टू प्ले अँड लर्न खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी स्वातंत्र्य हवे. फ्री टू गो टू स्कूल अँड अबव ऑल फ्री टू ड्रीम. शाळेत जाण्याचं स्वातंत्र्य त्याला असायला हवं. आणि सगळ्यात वरच्यापेक्षा अबव ऑल फ्री टू ड्रीम, त्याला त्याची स्वप्न पाहण्याचं आणि ते साकार करण्याचं त्याला स्वातंत्र्य असायला हवं, असं कैलास सत्यार्थी इथे या ठिकाणी म्हणतात. I have the privilege of working with many courageous people who have the same aim. बघा ते काय म्हणतात, प्रिव्हिलेज म्हणजे काय? अपॉर्च्युनिटी. मला अशा लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल. धाडसी लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली की ज्यांचं ध्येय हे माझ्यासारखंच आहे. वी हॅव नेव्हर गिवन अप अगेन्स्ट एनी थ्रेट ऑर अटॅक अँड वी नेव्हर विल. आणि आम्ही सगळ्यांनी ती गिवअप म्हणजे काय करणे? सोडून देणे, त्याग करणे. आम्ही आमचं काम कधी सोडलेलं नाही. मग आम्हाला अनेक धमक्या आल्या, थ्रेट, आघात झाले, संकट आली, पण आम्ही कधी आमचं काम सोडलेलं नाही आणि सोडणार नाही, असं कैलास सत्यार्थी म्हणतात. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. आपण सगळ्यांनी जवळजवळ 2 दशके खूप प्रगती केलेली आहे. वी हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. जगातील जवळजवळ निम्म्यानी मुलं आपण जी शाळाबाह्य होती, शाळेत जात नव्हती, त्यांना निम्म्या मुलांना जगातील शाळेत आणलेलं आहे. रिड्यूस कमी केलेली आहे. वी हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ चाइल्ड लेबरर्स बाय थर्ड. बघा जगातील जवळजवळ जी बालमजूर होती त्यातील 1/4 मुलांचा आपण जवळजवळ बालमजुरी बंद केलेली आहे आणि त्यांना शिक्षण घ्यायला लावलेलं आहे. रिड्यूस म्हणजे कमी करणं. वी हॅव रिड्यूस्ड चाइल्ड मोर्टॅलिटी. आपण मुलांचा मृत्यूदर कमी केलेला आहे. माल न्यूट्रिशन, कुपोषण 1/3 कमी केलेलं आहे. अँड वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ्स. आणि आपण लाखो मुलांचे मृत्यू होऊ दिलेले नाहीत. म्हणजे कैलास सत्यार्थी आणि
त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्या लोकांनी एवढी कामं केलेली आहेत. बट लेट अस मेक नो मिस्टेक, ते काय म्हणतात, परंतु आपण आता कुठलीही चूक करायला नको. ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. आपण जे काम करत आहोत ते चालू राहू द्या. अजून खूप आपलं आव्हानं आहेत. चॅलेंजेस म्हणजे आव्हानं, ते आपल्याला पार पाडायचे आहेत. फ्रेंड्स, द बिगेस्ट चॅलेंज और बिगेस्ट क्रायसिस knocking on the doors of humankind is fear and intolerance. या जगामध्ये एक मोठं आव्हान आहे, ते संकट आहे, बिगेस्ट क्रायसिस. आपल्या दरवाजावर जे नॉकिंग करत आहे, उभं आहे, मानवजाती पुढे जे मोठं संकट उभं आहे ते कोणतं आहे? फिअर, म्हणजे भय, भीती, आणि इंटॉलरन्स, असहिष्णुता. हे जे संकट आहे ते आपल्यापुढं मोठं चॅलेंज आहे. वी हॅव अटरली फेल्ड अवर चिल्ड्रन इन इम्पार्टिंग एन एज्युकेशन. आपण सगळेजण कम्प्लिटली, अटरली म्हणजे काय? कम्प्लिटली, आपण पूर्णपणे अयशस्वी झालो आहोत. कशामध्ये? की आपण आपल्या मुलांना, बऱ्याचशा जगामध्ये बऱ्याचशा मुलांना आपण शिक्षण देऊ शकलो नाही. इथं इम्पार्ट म्हणजे गिव, आपण देऊ शकलो नाही. एन एज्युकेशन दॅट गिव्स द मिनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. आणि हे शिक्षण काय करत असतं? आपल्या जीवनाला अर्थ देत असतं आणि आपल्या जीवनाचे उद्देश साध्य करण्यासाठी मदत करत असतं. आपलं जीवन अर्थपूर्ण बनवत असतं. An education that gives a sense of global citizenship among the youth. शिक्षण काय करतं? एक मुलांमध्ये, तरुणांमध्ये जागतिक नागरिकत्वाची भावना निर्माण करतं. बघा, ही शिक्षणामध्ये फार मोठी पॉवर आहे. एज्युकेशन चेंजेस द माइंड्स ऑफ द यूथ. तर अशी जागतिक भावना, नागरिकत्वाची भावना मुलांमध्ये निर्माण होईल, त्या शिक्षण देणं गरजेचं आहे, असं कैलास सत्यार्थी म्हणतात. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे when the cumulative result of this failure will culminate in an unpredicted violence, and that will be suicidal for humankind. I am afraid, मला भीती वाटते की, that the day is not very far away, तो दिवस फार दूरवर नाही, when the cumulative result of this failure, ह्या अपयशाचा एकत्रित परिणाम असा होऊ शकतो, म्हणजे आत्तापर्यंत आपण जेवढ्या प्रमाणात मुलांना शिक्षण द्यायला हवं तेवढं पण देऊ शकलो नाही, त्याचा परिणाम, अपयशाचा परिणाम असा होऊ शकतो, विल कल्मिनेट, जे त्याचा परिणाम हा माझ्या अभूतपूर्व, अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स, अभूतपूर्व हिंसाचारामध्ये होऊ शकतो. अँड दॅट विल बी सुसिडल फॉर ह्युमन काइंड. आणि तो हिंसाचार हा मानवजातीला अत्यंत, सुसिडल म्हणजे हार्मफुल. या ठिकाणी सुसिड म्हणजे काय? तो अत्यंत वाईट असा होऊ शकतो.
म्हणजे या ठिकाणी कैलास सत्यार्थी यांना म्हणायचं आहे की ही जर मुलं अशीच राहिली तर हिंसाचारामध्ये रूपांतरित होऊ शकतात, ते अतिरेकी होऊ शकतात, ते वाईट वागू शकतात, व्हायलन्स निर्माण होईल. तर आपल्याला याची शिक्षण दिलं पाहिजे. राईट्स, security, hope can only be restored through education. म्हणजे कैलास सत्यार्थी शिक्षणाचं महत्त्व सांगताना सांगतात, राईट्स, अधिकार, सिक्युरिटी, सुरक्षितता, होप, अपेक्षा, या गोष्टी फक्त आपण शिक्षणानेच पुनर्स्थापित करू शकतो. रिस्टोर म्हणजे पुनर्स्थापित करणे. Young people like Malala, I have started calling her my daughter Malala, not just Malala. इथे मलालाचा ते उल्लेख करतात. ही तरुण मुलगी मलाला हिचा उल्लेख करतात. मलालासारखी तरुणी, मी आता तिला माय डॉटर मलाला, माझी मुलगी मलाला असा उल्लेख करतो. फक्त मलाला म्हणत नाही. So my daughter Malala and other daughters, including Kayanat, in fact, 2 Kayanats and Shajia, and the daughters from Africa and from all over the world. इथं मलाचा उल्लेख करतात. त्याचबरोबर कयानत हिचा उल्लेख करतात. त्याबरोबर शजियाचा उल्लेख करतात आणि आफ्रिकेतील काही मुलींचा उल्लेख करतात. दे आर रायझिंग अप अँड चूजिंग पीस ओव्हर व्हायलन्स. या मुलीवर उल्लेख केलेल्या मुली काय करतायत? मायासारखंच काम करतायत. या मुलांच्या शांततेसाठी काम करत आहेत, उभ्या राहत आहेत. आणि त्यांनी हिंसाचाराऐवजी शांतता निवडलेली आहे. पीस ओव्हर व्हायलन्स, टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम. त्यांनी आतंकवादाऐवजी सहिष्णुता निवडलेली आहे. अँड करेज ओव्हर फिअर, आणि भीतीऐवजी धाडस निवडलेलं आहे. या मुली चांगलं काम करतायत, योग्य मार्गाने त्यांची मोहीम चालू आहे. जगामध्ये शांतता नांदावी म्हणून त्यांनी योग्य मार्ग निवडून त्यांचं काम करत आहेत. द सोल्युशन्स आर इमर्जिंग. बघा इथं आशावाद व्यक्त केलेला आहे. अनेक उपाय पुढे येत आहेत. इमर्जिंग म्हणजे पुढे येत आहेत. But these solutions cannot be found in deliberations, in conferences alone. ते असं म्हणतात, हे जे उपाय येत आहेत पुढं, ते फक्त चर्चासत्रामध्ये फक्त त्याचा साधक बाधक विचार, डेलिब्रेशन्स म्हणजे साधक बाधक विचार, चर्चा केली जाते, त्याचं पुढं काहीच होत नाही, असं व्हायला नको. And cannot be found in prescriptions from a distance. हे जे उपाय आहेत ते नुसत्या दुरून केलेल्या सूचना, प्रिस्क्रिप्शन्स म्हणजे सूचना, राहायला नको, तर त्या प्रत्यक्ष कृतीमध्ये आल्या पाहिजेत. आणि हा प्रश्न, मुलांचे जे प्रश्न आहेत ते मिटले पाहिजेत असे ते म्हणतात. दे lie in small groups and local organizations and individuals who are confronting with the problem every day. हे जे सोल्युशन्स आहेत, उपाय आहेत, ते कुठं आहेत? लहान लहान गटांमध्ये आहेत, स्थानिक अशा संघटनांमध्ये आहेत, व्यक्तींमध्ये आहेत. आणि ते हू आर कन्फ्रॉन्टिंग विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे. आणि ते सगळे लोक, ग्रुप्स, संस्था, व्यक्ती
ह्या त्या प्रश्नांना तोंड देत आहेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत दररोज. इवन इफ दे रिमेन अनअकनॉलेज्ड, जरी अशा लोकांकडे कोणीही लक्ष देत नाही, ते दुर्लक्षित आहेत. अकनॉलेज म्हणजे दुर्लक्षित आहेत. अनरिकग्नाइज, ते अपरिचित आहेत. आणि अननोन, ते कोणाला माहीत नाही. टू द वर्ल्ड द सिच्युएशन्स आर विथ देम, जगाला ते माहीत नाही जे काम करतायत, जगाला माहीत नाहीत, परंतु ते चांगलं काम करतायत आणि ते प्रश्न, मुलांचे प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असं कैलास सत्यार्थी या ठिकाणी म्हणतात. या ठिकाणी पार्ट 1 संपतो. आपण पार्ट 2चा अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ मनपूर्वक पाहिला, ऐकला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, कृपया माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. थँक्यू.